SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज आहोत सातपूर त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय या ठिकाणी। ज्याप्रमाणे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जर हात लावाल तर त्याचे हात कलम केले जातील, परंतु आज शेतकऱ्यावर या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की असंख्य शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हे तक्रार घेऊन आलेले आहे की यांची शेती जी होते ही स्थायी कोऑपरेटिव्ह संस्थेमार्फत यांची शेती ही नापीक होते, कारण यांच्या शेतकी भागामध्ये यांच्या शेतीमध्ये केमिकलचा भयंकर प्रमाणात साठा शेतीमध्ये येत आहे। यांची शेती नापीक होत आहे, यांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणी, आणि यांच्या पीक जे असेल ते पीक देखील खराब होत आहे। याच अनुषंगाने आपण येथील शेतकऱ्यांसोबत पण चर्चा करणार आहोत। परंतु या उपोषणाचा आज 11वा दिवस आणि या ठिकाणी या शेतकऱ्यांचं नेतृत्व जे करतायत विशाल भदरगे, आपण त्यांना विचारणार आहोत की एकंदरीत साहेब आपला उपोषणाचा 11वा दिवस आणि आपली मागणी काय असणार आहे नेमकी? गेल्या 30 वर्षापासून केमिकल मिश्रित सांडपाणी ज्या मुसळगाव मेडिसिन सांडवलेलं आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये गेलेलं आहे, त्या सगळ्या पाण्यामुळे जवळपास 100 ते 200 एकर शेती ही नापीक झालेली आहे आणि तिथला शेतकरी हवालदिल झालेला आहे। आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की सदर शेतजमिनीचा मोबदला हा सदर केमिकल कंपन्यांनी द्यावं। तसंच जे आमचे नॅचरल रिसोर्स होतं पाण्याचं, जे विहिरी खराब झाल्यात, आम्हाला इथून पुढे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची विनामूल्य व्यवस्था ही संबंधित स्टाईसनं करून दिलेली पाहिजे। स्टाईस म्हणजे सिन्नर औद्योगिक वसाहत, हीच वसाहत जी बसलेली आहे त्यांच्या अंतर्गत हे होत आहे का? हो, ही वसाहत 1982 साली स्थापन झाली असून तेव्हापासून केमिकलचे मोठे मोठे प्लांट तिथे प्रस्थापित, आणि तेव्हापासून ते केमिकलचं पाणी हे सर्रासपणे उघड्यावरती सांडवतात। आपल्याला दिसल इथे हे सगळे डोळे हे पावसाच्या पाण्याचे नसून हे सगळे केमिकलचे टँकर ते आमच्या शेतीच्या जवळ आणून तिथे सांडवतात। जसं की आपण या ठिकाणी त्यांनी बॅनर पण लावलेले आहेत। महाराष्ट्र औद्योगिक प्रदूषण महामंडळ औद्योगिक भवन नाशिक कार्यालय या ठिकाणी त्यांनी बॅनर लावलेले आहेत की याच्या केमिकलमुळे यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे, यांच्या आरोग्यात यांच्या जीवितात धोका निर्माण झालेला आहे। निश्चितच भयंकर परिस्थिती आपल्याला इथे पाहावयास मिळत आहे आणि उपोषणाचा साखळी उपोषणाचा 11वा दिवस। याच अनुषंगाने आपण शेतकरी आहेत या ठिकाणी, आपण त्यांनाही विचारणार आहोत की दादा आज तुमचा 11वा दिवस आणि 11व्या दिवसापासून तुम्ही जर इथे साखळी उपोषण करताय, तुमची प्रमुख मागणी काय असणार आहे? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की या सर्व जे सिस्टम आहे संघटना, आपलं याचं शासकीय संघटना जे आहे, त्यांनी आमचे जे गरीब शेतकरी यांच्या तोंडाकडे बघून आमच्या पुढच्या पिढी किंवा आमचे हायजील मित्रांचे वडलोपार्जित जमिनी यांचं फार वाटोळ घातलेलं यांनी आमचा स्वतःचा विचार करून न करता आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करून या आमच्या गोष्टींना त्यांनी आम्हाला तोडगा काढावा, काहीतरी आश्वासन द्यावा की या गोष्टींना काहीतरी पर्याय आहे। यांनी जे कंपन्या वावरतात, यांच्या कामं करतात, यांनी एक शासनाच्या व्यतिरिक्त काही न करता असं मोकळा भोंगळा कारभार केलेला आहे। सर्व शेतकऱ्यांचा वाटवा साधारण आतापर्यंत त्यांचं तुमच्याशी कोणी चर्चा करण्यासाठी आलं होतं का? आले होते आरो साहेब, फक्त मग काय चर्चा झाली? येता आश्वासन देता निघून जातात। शेतकऱ्यांना देखील राजकारण्याप्रमाणे आश्वासन दिले जात आहेत की ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु प्रत्यक्षात अजूनही कुठली त्यांची मागणी पूर्ण झालेली नाहीये। अजूनही उपोषणावरती हे शेतकरी ठाम आहेत। आपण अजूनही राजकीय नेत्यांसोबत आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत। तोपर्यंत आपण पाहत राहा SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। जसं की या ठिकाणी आपण बघतायत की रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची ते भेट घेत आहेत। या ठिकाणी आपण त्यांनाही करणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्याला उपोषणावर बसण्याची वेळ येते, त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट त्यांच्या पाठीशी आहे की काय, त्यांच्या कशा प्रकारे त्यांच्या समस्या सोडवल्या जातील हे देखील आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की साहेब, छत्रपती शिवरायांच्या काळात शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जर हात लावला तर त्याचे हात कलम केले जातील, परंतु आज शेतकऱ्यावरच उपोषणाची वेळ येते, याबद्दल आपण काय सांगाल? मला या विशाल भदरगे ह्या कार्यकर्त्याबरोबर जे त्याच्यासोबत जे अनमोल सहकारी आहेत त्यांचा मला सार्थ अभिमान आहे की आवाज करण्यापेक्षा कृती करणं खूप महत्त्वाचं आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये
भूमिपुत्राला कामं लागले पाहिजेत, भूमिपुत्राला न्याय दिला पाहिजे, शेतकऱ्याच्या सन्मानपूर्वक ज्या जमिनी दिल्यात त्यावेळेस कमी जास्त मोबदला मिळाला नसेल, परंतु भूमिपुरला रोजगार देण्याबरोबरच ज्या पद्धतीनं शेतीचं नुकसान होतंय, गावांचं नुकसान होतंय, परिवार उद्ध्वस्त होतंय, शासनाच्या विरोधात किंवा शासनाच्या समर्थनात आम्ही राहणार नाही. परंतु जिथं न्याय मिळत नसेल तसे असे मार्ग आपण शोधले पाहिजे. म्हणून या शेतकऱ्यांचा आणि विशालचा मला अभिमान आहे. मी सत्तेत जरी असलो परंतु जिथं सत्तेत आमच्या न्याय हक्क जर मिळत नसेल तर आमची रस्त्यावरची लढाई आहे, आम्ही कधी त्या रस्त्यावरच्या लढाईला सज्ज आहोत. असा जो मुद्दा आज भदरगेने उचललाय तसाच मुद्दा, त्याच टाईपचा मुद्दा हा नाशिक महानगरपालिकेच्या खत प्रकल्पाचा झाला होता. खत प्रकल्पामध्ये गोळीबार झाले, अनेक आंदोलनाचे गुडघे पडले, परंतु आता मात्र तिथं प्रक्रिया केली जाते. आम्ही म्हणणार नाही की कारखाने बंद करा, कारखाने चालू ठेवा, स्थानिकाला बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्या, परंतु त्या प्रक्रिया केल्या पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीच्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया न केल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतोय, त्याचे शेत उद्ध्वस्त होतात, त्याच्या लागलेल्या विहिरीला, त्याच्या शेततळ्याला जे पाणी आहे ते पाणी दूषित होतंय आणि शेतीचं नुकसान किंवा जमिनीचं नुकसान होतं. मी असं या मताशी मी सहमत नाही. त्यामुळं पूर्ण कुटुंबाची बर्बादी होते, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय, याला जबाबदार कोण आहे? आणि हे असे अनेक प्रश्न आवाजून उभे असताना माझ्या या जिद्दीच्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी आवाज बुलंद उभारलाय. आणि आम्ही आवाज करणारे नाही, आम्ही कृती करणारे लोक आहोत. मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवर जिथं जिथं लागल तिथं मी आणि माझा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार आठवले साहेब असतील, पीएल ग्रुपचा संस्थापक भूषण लोंढे, आम्ही सर्व रिपाई आणि पीएल ग्रुप आम्ही या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. मी त्यांना विनम्र आवाहन करणार आहे की हे उपोषण करण्यापेक्षा अजून लोकशाही मार्गाने काय आपल्याला कोणाच्या भेटी घेता येत असतील, मुख्यमंत्री महोदयाच्या सत्तेत सहभागी आहोत, मुख्यमंत्री महोदय असतील, त्या खात्याचे मंत्री असतील, औद्योगिक क्षेत्र असेल, निमा असेल, आयमा असेल, कोणासाठी जर आम्हाला भेटण्याची संधी मिळत असेल तर आम्ही कमीपणा घेणार नाही. आम्ही स्वतः या प्रकाराशी सामील होऊ. माझा पक्ष, माझा ग्रुप, आम्ही सर्व यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. यासाठी मी इथं आलोय आणि त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीनं, उत्तर महाराष्ट्र वतीनं, पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. जसं की आपण बघितलं की या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र प्रमुख आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रकाश लोंढे साहेब होते. या ठिकाणी पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे भूषण लोंढे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण त्यांना देखील विचारणार आहोत की कशा प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्याला उपोषणाला बसावं लागतं, याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी विशाल भदरगे आमचे बंधू व इथे जमलेले उपोषण करते यांचं मी धन्यवाद करेल की तुम्ही या गोरगरिबांना, शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांना वाचा फोडताय आणि त्यांचं दुःख तुम्हाला पावत नाही आणि आपल्यात जी काय क्षमता आहे ही दाखवून देण्याची जी कृती तुम्ही करताय, यात अजून काही बदल घडावा व तुम्हाला न्याय मिळावा यासाठी मी माझं पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य लोकशाही मार्गाने तुमच्या सोबत आहोत. पाया पडायला आणि पाय झोडायलाही आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढी मी ग्वाही देतो. जय भीम, जय संविधान. जसं की आपण बघितलं या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र प्रमुख रिपाई प्रकाश लोंढे आणि पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे या ठिकाणी यांनी ग्वाही दिलेली आहे की आम्ही सदैव शेतकऱ्यांसोबत आहोत आणि या दृष्टिकोनातून त्यांनी पाठिंबा देखील दिलेला आहे. आपण पाहत होता एसपी न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन मुजम्मिल सय्यदसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.